हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यम्। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरति वाणी जन्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमद्गुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांत येदोळते पळयले कद्रुलेनी विनतेल मध्यंतुले एक गलाटो ताजे नंतर गरुडाल जनन जाल्ले कुडले त्यांचे वेळाक सूर्यान कोपचे कसे लेಕ್ಕ म्हण म्हणल्यार अमृत प्राशन कालांतू देवतेंगेल मध्यंतू देवतेंगेले वेश घालनो स्वर्भानु म्हण म्हणलेले एकलो राक्षसू अमृत पिवच्या बशिलो ते पळोवन सूर्यचंद्रान देवाक सन्नी करून सांगून देवान चक्रायुधान तागेले गळ कातरचे जल्री तो अमर जावन जाल्ला इथे म्हळ्यार तागेले गळ रुंड मुंड दोन्ही अमरत्व पावला तांचो अमृत वचून जाला. देवान चक्रायुधान मारला रे अमृत पावन जल्ला जिल दिकून ते रुंड नातिले मुंड एक रुंड नातिले मुंड एक मुंड नातील रुंड एक विंगड विंगड भावन तरसाची राहुनी केतू म्हण तांकां नांव दिलें. तांणी सूर्याल आनी चंद्रा वयरचे कोपान तांकां कुशीशीलतेन येवचे सूर्य आनी चंद्र गिळूंक प्रयत्न करचे. मस्त पीड जाता सूर्यचंद्राक जाल्यार सूर्याक कोप येता कसो लेಕ್ಕ म्हण म्हळ्यार तो कितले देवतेक खातीर खातीर आमी इतले सकडे कोर न्हू हें देवते कोणें आमकां कश्ट जतन येनात न्हू आमकां कसल जत म्हूण निमगिनात न्हू ते कोपारी सूर्य बारी बेजार जालो सगळो 3 लोकूय हांव लासून घालता म्हूण लेखलें ताणें. आनी सूर्योदय जावची पशी 3 घंटे फुडेंची सूर्य एकदम तापून 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 गेला की तापून वचून सगळे लोक आतां आप दितरस सर्व महर्शान उठाचे वेळ तेदना ब्राह्मी मुहूर्त नवच्या म्हण चमकले रे खंयची न्हंय तू युद्धाना सन्न तांगेले आश्रमाले आसचे सन्न तळे गिळे पुरे आटून गेल्यांची न्हंय आटतरसची सम पायला ते उदय तरना समुद्र एक सादारणपणी आस तांकां आश्चर्य जाता कशें जाली हें म्हूण सांगून वचून पुरे देवतेंक आपयतात तांणी देवते वचून ब्रह्माले निमगिताची ब्रह्म सांगता हें अशीची जत म्हूण गोतस म्हाका इत्याक म्हूण म्हळ्यार सूर्याक कोप येयला सूर्य 3 लोकूय लासून घालता म्हळ्यार खंडीत ताणें सादारण एक सूर्योदय जेवचे 6 घंटे म्हूण म्हणटना 3 लोकूय लासून वता तितलो हुंन जालो ते मागोस जाल्यार हाका एक निवारण परमात्मान सुरवेक करून दवरला. कश्यपाल पूत अरुण म्हूण सांगून आपयसितल एक महानुभाव आसा तागेलें नांव अरुण भारी तेजस्वी आनी व्हड शरीर तागेलें सूर्याले एक हुंसाणी सैसूचे ताका जाता ताका सूर्यान 6 घंटे लागीं उदया येतना हाका व्हरून अरुणा व्हरून ताका आड लापयले म्हूण जाल्यार सूर्याल उजवाड उणी जाता प्रपंचय भरता मात्र न्हय ताकाची तागेले रथाचे सारथी करचे कोणाक अरुणाकची सूर्याल रथा सारथी करचे तेदन सूर्यान आनी केन्नाय कोप्पून मनसो इच्छा स्वेच्छेरी खंय वचचे लोक लासून घालचे कसले करून न्हय अरुणाक तागेले रथा सामर्थ्य करचे तितले समर्थीकच आनी कितले म्हळ्यार सूर्याल उजवाड चड जाले कुडले तागेले देहाक ते शक्ती आसा अरुणाल देहाक तेच्यान अरुणाक आतां हाडचे लायक आनी सूर्याक आड रपोवचे तसले कार्य करुया म्हूण सांगता. आनी गरुडाले सांगता तशी महाकाय अरुणाक पाटेर बैसून सूर्याल रथा वयर बसोवन सोडले बई बे 3 लोकूय लासूका म्हूण सूर्यान संकल्प करला उदय आयला जाल्यार अरुणाल निमती जावन ताका दहन करूंक जायना. अरुणाल प्रभाव तितले शिलो तशी
सूर्यो कसं खातीर कोप आयला सुर्याक म्हणलेले विशय आमकां कळ्ळे. हांगा हाजे नंतर कसं जाता म्हणल्यार गरुड तो अरुणाक सुर्याल रथार बसयलो न्ही, सीदा ताका कामगमन ताका आशिशील कडेन मुच्चू जत्ता म्हणलेले शक्तीशील न्हू ताका सीदा समुद्रा तेकड बदीन वचूचें आवसुले वचुका म्हूण ताणें लेखलें. मात्र न्ही थंय वचून पळयता मिगेल अम्म कोण म्हूण निमगिता ती कद्रुल दासी जावन कोण ती म्हूण म्हणटा विनतेक कोणकी दाखयता. ती गेल्या वता अम्मा कसं न्ही म्हूण सांगून बारी दुख्खार आसती दोळे दुखून दळदळीची उद्दाक देंवतर त्या वेळाक एक पंता तो गरुड तिगेले वोट राबता कोणाल वोट विनतेल वोटू थंय. एक दिसू कद्रू विनते आपयता आनी सांगता पळय म्हाका थंय समुद्रा मदीं वचूचें नागालया वचुका म्हाका उबारून व्हर म्हूण. कडेरी कद्रुले आज्ञे प्रकार विनते कद्रूक मात पाठीर घेवन पाप वतरस आवसून सांगला तिगेल पिल्लांक पळय तूं बसकारान घे म्हणून. गरुड कद्रूल चेडवां पळय पाठीर बसकारान घेवन आवसूल ओटू वतरस तो कसं करता गरुडाक तेन्ना तो बाई म्हणटे दुखून भायर येयल मात्र एक नमने तागेल बाल्य ते ताका बारी संतोशार तो सुर्याल लागीं थंय उबून वता. जाल्यार नागांक पळय सुर्याल उंचाण तडसू जायना तांगेल चर्म बारी सूक्ष्म न्हय तशी तागेले सुर्याले एक उंचाण थंय सुद्दां जायना. 100 गटल्यान सर्प तिगेल चेडवां मूर्छ जेल्लींची वेळ पळयतना तिका कद्रू बारी बेजार जाले. इंद्राले स्तोत्र म्हणटा ती इंद्राक स्तोत्र कोरून संतोष करयसिता आनी सांगतरस नमुची मारलेल तूं शचील बामूण तूं पावसाडय आनी मिगेल चेडवांक एक सूख दी म्हूण सांगून नाना रितीरी इंद्रा स्तुती करतवे. कद्रूल स्तोत्र पळोवन स्तोत्र आयकून संतोष जालो इंद्र ओड मोड करून आकाशार दुखून धरांधर पावस हाडयता. यथेच्छ पावसू ताजे निमते जावन सुर्याल उजवाड भुंयचेर येयिनी. चंद्राले सूर्य चंद्र आसाचे किना म्हूण कळना तस्सो लेख नमनेचे काळोख मांडलो आनी हे रात्रिकी सकाळकी म्हूण सांगून साध्य जायना कुंभद्रोण पावसू येतरस गरुडाल पाठीर सर्पांक बारी संतोश जाले. भुंयन तो आटोवन गेलेले उदक पुरे भरून गेले तशी सातला समीत उदा चमकल खंय तितली उदा जाला आनी रमणक द्विपाक आयलीची सर्प पळय ते नागालयाक रमणक द्विपाक तांकां बारी संतोश जाला की उदा पाठीर पळोवन तांकां ते आंगाचे उंचाण पुरे गेला की तसले एक चंद रमणक द्विपाक तांणी येवन थंय पावल्यांची. त्या वेळार थंय देवईल की ताणें गरुडान ते सर्प पुरे थंय जाय जाल तशी भोवलींची संतोष पावलींची आवसूय बसल्या थंय. त्या वेळार गरुडाक सर्प पळय सांगता की तूं कितल्यात तर उपता आजी पशी चंद कैकी सकडी प्रदेश आसूं का तुका पूरे कडेन कई कसं छंदस म्हूण सांगून कळ्ळा आमकां एक रमणक द्वीप मात्र गोत्तू हांगा मस्त काळ राबची कसं न्ही तूं आमकां विंगड विंगड द्वीपा व्हरतवे म्हूण निमगिता. त्या वेळार गरुडाक कसो कोरका म्हणून मना वच्चे न्ही जावनच पळय तितले सर्पांकय तो एका बंद मारून घालता तितली शक्ती तागेल पक्काक जाल्यार थंय आवसून तांगेल दास्यत विनतेन कद्रुल दास्यत्व ओपोवन घेतला. तिणें सांगेल तशी आतां हांव आयकत म्हणटना हांवें तांणी सांगेल तशी आयकूंक न्हय जाल्यार ताका दिसतरस हांकां मारची शक्ती म्हाका कसलो रे हांव आतां तर बुका न्हय मिगल तसल पराक्रमीक हांनी आज्ञ करतरसत न्हू म्हूण तांकां दिसता जाल्यार कसो लेव उरलयना जाल्यार आवसुल्या वचून सांगता की अम्मा हांगेल उतर हांव कसले आयकूं का म्हणून तेदना ती सांगता की हें आमगेलें दुर्दैव चरडा आमी केल्लें हांव केल्लेले चुकी निमती तुकाय तोंदर येता तशें जावन मिगेल दुर्विधी हें तूं कसं केली तुवें कसं जेल्ली तुगेलें अवस्थे कारण कसं न्ही पुरे सांगता ती जल्लील काणी. तिणें म्हाका मोस करून सोलवाईल मांद्र जाल्यार मोस जाल्यार मोस सोलवाईल आवय न्हय हांव जायत म्हणलें खातीर हांव आतां तिगेल सेवा करतरस म्हणटना गरुडा बारी दुख्ख जातकी तेदना तो सर्पाल्या पुरे वतकी आनी निमगीतकी तुमकां कसं दिल्ल्या रे मिगेल अम्माक हें दास्य जिवना दुखून मुक्ती मेळटलें सांगतावे तुमी म्हूण म्हणटना बारी एक नमने चुरकू बुद्दी त्यांनी पुराय आलोचना करताची वा कशी दिसता हाण म्हणटा की कष्ट सूच विशय सांग्या
ताका साध्य जाल्ली म्हूण जाल्यार आमके मेळना ना तिले कसं की मेळ्ळ्या वरी जाल्लें म्हूण सांगून आमकां इंद्रलोका दुखून आसूचें अमृत हांडी तेदन तुगेलो अम्मा बंद विमोचन करयाम कद्रू आश्चर्य जाता कद्रूक कडेन तिका दिसता की आसो तांकां अमृत मेळ्ळी म्हूण जाल्यार तांणी शाश्वत सुखार आसतात न्हय म्हूण म्हणलेलें आशेन कद्रू बैई गरुडा तूं अमृतान दिल्ली म्हूण जाल्यार आम्ही तुगेल्या अम्माक दास्य विमोचन करताची म्हूण सांगून त्या वेळार गरुड आपसुलें सांगता काय अम्मा सर्पान पुरय म्हाका अशें सांगला अमृत हांडी तुका तुगेल्या अम्मा दास्या दुखून मुक्त करता म्हूण हांव वच्चें न्हू अमृत घेवन येवकावे आतां वता जाल्यार म्हाका जोर बूक जाता रस अम्मा म्हाका खावच्या कसलें केल्लावे तुवें म्हूण विनते चेरडा सांगता की चेरडा समुद्रा मध्येन तूं निषाद म्हणलेले जन आसाची भारी वायट तन्नी तांकां कितले जाय तितले खाव येत तुवें तुगेलें बूक निवता मागीर अमृत घेवन यो जाल्यार एक विशय मात्र उडगास असो खंयचे ब्राह्मणांक मारूं वचूं नाका हांव निषादांक मारका म्हूण म्हणलेलें ब्राह्मणा न्हय इत्याक म्हणलें नचते ब्राह्मणं हंतुम कार्याबुद्धी कथंचन अवध्यः सर्वभूतानां ब्राह्मणो ही अनलोपमः म्हूण म्हळ्यार तुगेली बुद्धी ब्राह्मणा मारका म्हूण केन्नाय प्रवृत्त जावचें नाका बुदोवन तुज्या ब्राह्मणाला सुद्दी वचूं नाका इत्याक म्हळ्यार ब्राह्मणांक अनलोपमः अग्नी समान तांणी ब्राह्मण कोणेंय संवार केल्ली म्हूण जाल्यार तांगेले सर्व नाश जावचे खंडीत अग्निरर्को विषम शस्त्रम विप्रो भवति कोपितः गुरुर ही सर्वभूतानां ब्राह्मणः परिकीर्तितः ब्राह्मणा कोप पयलरी अग्नी म्हळ्यार अग्नी पावक अर्क म्हळ्यार सूर्य विष म्हळ्यार विष घाड विष शस्त्र म्हणके तो भयंकर स्वरूप जाता ब्राह्मणान कोपले म्हूण जाल्यार अग्नी सूर्य विष शस्त्र कशी मनशा नाश करता पळय तशी सर्व प्राणीकय ब्राह्मण श्रेष्ठ गुरुर ही सर्वभूतानां तशी तो ब्राह्मण सर्व प्राणीकय श्रेष्ठ तशें ताका कोपानूक तूं अग्नी प्रज्वल जाल्यार कोपून सर्वनाश करता पळय सूर्य जोर तापले म्हूण जाल्यार सर्वनाश करता पळय तीक्ष्ण विशा निमती जिब्बे स्पर्श जाले कुडल्या मरनाचे शस्त्र कशी मनशा मारून घालता तशीची ब्राह्मणा कोपयली म्हूण जाल्यार आजी पशी तो तीक्ष्ण जाता तशें हांव ब्राह्मणाक कोणेंय दुख्ख येनाची मन चांग सत्पुरुश समीत तेरवशी महर्षी ब्राह्मणांक पुरय भारी आदर करताची तशें हांव तुका कसले कोप येवो खंयचे ब्राह्मणाल वैरी कोपयला रे तुका खंयचे ब्राह्मणाल निमती कसले अपचार जाल्लो म्हूण तुका दिसला रे तूं ब्राह्मणांक मात्र मार वचनज वध कर वचनज जैत्वे ब्राह्मणानाम अभिद्रोहो न कर्तव्यः कथंचन न हेवम अग्निः आदित्यो भस्म कुर्यात् तथा नग यथा कुर्याद अभिक्रुद्धो ब्राह्मणः संश्रितव्रतः पण खंयचे वेळाक ब्राह्मणाक द्रोह केल्ले म्हूण जाल्यार अग्निकनी सूर्याक दिवचे जायना ना ती व्हड शिक्षा ब्राह्मण दिता तशें आनी ब्राह्मण कशी आसा म्हूण तुका तागेले रूपलक्षणांनी कळ्ळा रे तुका ब्राह्मण कोण म्हूण कळटा सुरवेक जन्म आयलोची सर्व प्राणीलांत सुरवेक जन्म आयलो द्विज ब्राह्मण वर्णांतूय तोच श्रेष्ठ तशें हांव न्हू ब्राह्मण म्हळ्यार पिता समान जगत्यंतूची सर्व जनाक गुरू तंदे म्हळ्यार बापूसो म्हूण सांगून सांगला पिता समान म्हूण सांगला म्हूण म्हणटा तेदना गरुड निमगीता अम्मा तो कशी आसता आतां हांव ब्राह्मण कोण ब्राह्मण न्हय नतील कोण म्हूण सोदून काडचें कशी तागेलें रूप कसलें तागेलें लक्षण कसलें तागेले आचार विचार कसले तागेलें पराक्रम कसलें म्हूण सांग तो अग्नी म्हणकी आसवे की सौम्य जावन आस खंयचे सकड शुभ लक्षण ते ब्राह्मणालांत आस म्हाका तूं सांगतवे म्हूण सांगतना ती सांगता आपल्या ब्राह्मण बिनी तुगेले गळ्या आयलो म्हळ्यार गरुडान गिलची न्हय फक्त न्ही ब्राह्मणा तूं गिलता म्हूण जाल्यार तुगेले गळ्याला येतना तुका उज्जू लागल्या वरी जाता जेवो झळकी पळय गळान तूं तोंड घालून चडपड येता तशी तूं चडपड येता तुगेले जीब तुगेले गळो सकडी हून जातकी तसल वेळा तो ब्राह्मण म्हणल्यार न्ही ताका गिळना नाशी तो गोवंकून सोडी म्हूण म्हणटा आनी तूं कितलेय कोप येवो ब्राह्मणा मात्र मार वचूं नाका एकच वेळ तूं कोप येवन गिळ्ळो म्हणल्यार तुका जीर्ण जावचें जायना कळ्ळें कोणेय तुगेले पट्टा भितर चमकला तो जीर्ण जायनी म्हूण जाल्यार तो ब्राह्मणोत्तम म्हूण लेख ताकाय भायर घाली इतले पुरय ती सांगता इत्याका म्हूण म्हळ्यार तिगेले पुतालो पराक्रम कसो म्हूण गोतस जाल्यार आतां तो वत कसा कामाक इंद्रालय वचून ते इंद्रलोका वचून अमृत हाडूक स्वर्गा वतरस म्हणटना ताका वच्ची वट्टेर येवचे वट्टेर कसले तोंदरे जावचे नज म्हूण म्हळेले खातीर ती मनसा
ताका आशिर्वाद सर्व देवतेलागे मागता. म्हणटा काही चेरडा तुगेले दोन्ही रेक्के काही वारे रक्षण करता, तुगेले पृष्ठभाग सूर्यचंद्र रक्षण करताची, तुगेले मात्याक एक कवच कवच आता मी रामरक्षा कवचांनी वजनाची तशीची, तुगेले मात्याक अग्नी रक्षण करता, तुगेले संपूर्ण शरीर अष्टवसू रक्षण करताची. आम केदनाय तुगेले तुका बरेपण जावं म्हूण मागतर आसता तशें हांव न्हू शांती मंत्र जप करता तुगेले वचून येवचे कार्यांत कसले विघ्न येवचे नज म्हूण सांगून हांव शांती मंत्र जप करता आनी तुका मंगळाशासन करतर आसता. देवा तुका चेरडा तुका कसले बाद जायना बस चेरडा तूं तुगेले वच्चे वाटेर येवचे वाटेर कसले तुका विघ्न जावचे नाका म्हूण आशिर्वाद दिवन पेटयला. गरुडाक अवसूल आशिर्वाद मेळ्ळात. भारी संतोष ताका न्हय नातल्यार वयर उबून वचे मस्त आशी अवसूल खातीर जावन तो पाप अवसूल वटुवची कितले जाता तितले आवसो कसं काम करता तितले ताजे पयशे व्याप्त प्रदेशा वचा ताका जायना. तशी तो आत्त भारी उत्साहारे भर्र नियुक्ता हुब्बिल पेट्टाक कितले व्हड शरिराचे जाल्ला म्हळ्यार व्हड व्हड रूख समीत तागेले रेक्क्याच्या वाऱ्याक पडतर सचके सीदा समुद्रा मध्ये चमकलो. निषाद राज्य पळयले ते निषाद एकडे तेकडे वच्चे वाटेकची तोंड करून बसला कडे रे तई तागेले एक रेक्क्याची धुळी उपतर आसता ह्या निषादांक कसं जत म्हूण कळना. तांकां एक दोळ दिसनातले बरें जाल्ले भ्रांती जाल्ले एकडे तेकडे वच्चे म्हूण सांगून तांणी पुरे व्हड वाट दिसली ना हेंची समसूची वाट दिसता म्हणून गरुडाल तोंडा भितर वतरस कड़े रे निषाद पूरे भितर चमकली म्हूण जल्ले कुडले तोंड मुचिला हाणें मेरे ककळ्यांकची गिळूक प्रयत्न करता. तशी त्या मध्येन तो एक ब्राह्मणय पाप तागेले बायले लोट आशिल्ले काही गरुडाले तोंडा भितर बायले लोट रिगला ताका एक उज्ज्या कोल्ली तागे गळ्या घाल्ल्या बरें जालें कुडले कळ्ळी ताका आम्मान सांगिल्लें उत्तर उडगा जायले तोंडा भितर आशिल्ले ब्राह्मण असो म्हूण कळून त्या ब्राह्मणा म्हणलें की ब्राह्मणा वगी भायर यो हांव करता हांव करतना तूं भायर वचून जाव का वगी यो म्हूण. तेदना तो सांगता की हांव एकलो भायर येना. थंय एक ग्राचारा कसो जाला म्हळ्यार त्या ब्राह्मणान त्या निषादान तुले एक स्त्रीक वारडेकोन घेतला. तो सांगता मेगेल बायलची ती जाल्यार निषाद स्त्री ती काय भायर येवच्या तूं अवकाश दिला मात्र हांव भायर येता. जैत पळय आतां न्हय नासल्यार ताकाय गिळ काजात जैत तूं तिका घेवन वगी यो शीघ्र जेवन भायर यो आनी पळय ना नासल्यार मेगेले पोटान तुले उज्जस्त पडटा जीर्ण जावचें ताजे निमती तूं कसले तोंदरे जावचें ना. अम्मान म्हाका म्हणला ब्राह्मणांक आनी आपण ब्राह्मणाला सुद्दी वचूं नका म्हूण सांगून तूं भायर यो कडे रे ब्राह्मण वगी येयलो त्या निषाद स्त्रीक घेवन आनी गरुडा तुका बरें जावं म्हूण सांगून थंय दुखून तो चमकलो. हांगा तितली निषादांकय गिळ्ळा गरुड ताका भूक निवनी कांय तृप्ती ना ताका उपास आकाशार आकाशार वता ताका मागीर भूक येतरस कसो करचें म्हूण जायना. आहार खंय दिसना त्या वेळा सीदा तागेलो आनु दिसता ताका कश्यप एक तपोवन तूं एकडे तेकडे वतरच तो सीदा तो गुदेवलो आवसो प्रणाम केले. तेदना ताण निमगेले की कश्यपान तूं कशेंस संतोशार आसवे आरोग्यान आसवे तुका आहार मेळटरच की ना म्हूण सांग म्हणटना तो गरुड सांगता की आना म्हाका कितली खाल्ल्या रे भूक जेतरस आनी अम्मान निषादांक खावन यो म्हूण म्हणलेलें. आम थंय खावन येयलें रे म्हाका भूक जेता अम्माले आशिल्लें हांव अम्मा सौख्यस अरुणय सौख्यस जाला रे जेवणा विशय मात्र म्हाका भोजना विशय मात्र म्हाका तृप्ती ना. आतां म्हाका मेगेल पोट्टा जाय आशिल्लें तितलें भोजन मेळना. अंचाण सर्पान पुरय अमृत हांडिल्लें मात्र अम्माल बंद विमोचन करताचें म्हूण म्हणलां. आतां हांव अमृता खातीर भायर सरला जाल्यार म्हाका जोर भूक जाल्ले थंय वचून येवकाना म्हूण अम्मालें निमगेतना अम्मान म्हणलें निषादांक भक्षण करी म्हूण. पुरे जना खाल्लें ना पुरे निषादांक खाल्लें जाल्यार म्हाका भूक इंग बनी न्हय आनीकी म्हाका कसलें खावका म्हूण दिसता म्हाका तृप्ती जायनी. म्हाका कसलें पोटभर कसलें मेळटवें म्हूण पळयतवें ना कसो म्हूण सांगतवें खंयच म्हाका आहार म्हूण सांगतवें आनी कसलो खाल्ल्यार मेगेल भूक न्हिवन मागीर हांव नायस जेवन अमृताडो उब्बू येत म्हूण सांगतवें. म्हाका तस कसलें सांग इत्याक म्हूण म्हळ्यार म्हाका तानी येता भूकय जाता कसो खावचें म्हूण कळना म्हूण. तेदना कश्यप सांगता पळय तुका हांगा एक सरोवर दिसता न्हय हें सरोवर विख्यात सरोवर देवलोक सरोवर म्हणकेच हाजें उदक भारी रुची तुका ताणेत म्हणलें न्हय हें उदक पी आनी त्या सरोवरा भितर एक व्हड कासव त्या कासावाक
एक तांडूचाक एक हस्ती प्रयत्न करतरस ती हस्ती कनी कसबाक आत्तनी जन्मजन्मांतराचे वैर तांकां खाल्ली म्हूण जाल्यार तुगेले भूक निवता म्हण त्या हस्ती कनी कसबाक जन्मजन्मांतराचे शत्रुत्व म्हूण कश्यपान सांगले नवे पुडले गरुडा भूक तांणी पुरे विसरल्या ना तांकां कसले शत्रुत्व बैले म्हाका तें सांगतोय काणी म्हूण म्हणटना तांणी तो सांगता हे सरोवरांत आसूचे कासवी हस्ती पूर्वजन्मांत विभावसु आनी सुप्रतीका म्हूण म्हणलेले नामाचे व्हड तपस्वी तांणी तांतू विभावसु भारी कोपिश्टू सुप्रतीक काही दुसरो न्ही तागेले भावूची तोय तपस्वी जाल्यार यो कोपिश्ट जाल्यार देखून केन्ना पडलेले रे कोप येवन कसलेपणी उलयत आसता सुप्रतिकाक दिसता खंय इतले कोपिश्ट जावन आशिल्ले अण्णा लोट आसचे कशी मिगेल कशें की एक वांटो घेवन हांव दूर वचें लायक नवे म्हूण सांगून म्हाका आस्ती वांटो करून दी आस्ती वांटो करून दी आस्ती वांटो करून दी म्हूण केन्नाय निमगुचें ಸ್ವಲ್ಪ काळ चमकलके शिवो केन्नाय निमगे तर विभाव असो सुप्रतिका आपण म्हणटकय पळय तुका कसने दुडवा आशिवे तुका बुद्धी शून्यवे जवो कितलेकी जन दुडवा आशेनाची आस्ती वांटो निमगुचे तुका गोतना आम्ही दोग जणांना आता आस्ती वांटो करता म्हूण कळल्यार तिन्ही जन मध्येंत प्रवेश करताची ततः स्वार्थपरान मूढान पृथक्भूतान स्वकैः धनैः विदित्वा भेदयन्त्येतान् अमित्रा मित्ररूपिणः कोणकी सकडी आमकां नज्जशील जन आमगेले हिताचे मित्रशी तांणी येताची आनी आमगेल मध्येंतू परस्पर द्वेष भावान चड करच्या कांयपणी तुगेले एक उल्लोचे मेगेले एक उल्लोचे करताची आनी तांणी आस्ती तांडून घेवच्याक प्रयत्न करतात तशें आमकां दोग जाणांकय मेळना नाशिल्ली आस्ती तिन्नीचे जन भितर घालताचे तशें पळय आस्ती विभाग करचे एक विशय सोडी नाका आस्ती विभाग केल्ले म्हणजे आमगेलो नाश खंडीत जाता तशें कोणेय आस्ती वांटो करचे तसले पुरे विशयाक वच्चय नाची म्हूण सांगून तो कितली सकडी बुद्धी सांगता म्हणना अन्यक कसं म्हूण म्हळ्यार हांव तुगेले ज्येश्ठ भ्राता कनिष्ठान पुत्रवत पश्येत ज्येष्ठो भ्राता म्हूण सांगून सांगला पितूस समहा म्हणून म्हळ्यार हांव तुगेलो मालगोड भाव ज्येष्ठ भ्राता म्हणटना मिगेला पशी कनिश्ठ मिगेला पशी सन्नांक पितृवत पश्येत पितृसमा पश्येत म्हळ्यार पितृवत पश्येत अन्नाल मणके पळोवका म्हणून सांगून आस केन्नाय आतां हें वांटणी केल्लो तूं विंगड गेलो हांव विंगड गेलो म्हणून जाल्यार धर्मा प्रकार हांव धर्मच्युती केल्ले बरें जाता हांव अन्नाल आसतना राबून तुमकां पुरो जना पळोवका आशिल्लें हें पुरें वायट जाता तशें न्हू तुवय आवय ओटू राबुया आस्ती विभाग करचे आलोचना नाका सुखार आसुया आमी म्हूण सुखारी अण्णा तुगेले ओटू आसचे केन्ना कोपता तूं केन्ना कशी उलयता कशें करता म्हूण गोतना तितले कोपिश्ट तूं तुगेले ओटू आसून सुखार आसचें म्हूण आसवें ना आस्ती विभाग करूक नज म्हूण कोण सांगिला श्रुती स्मृतींत आस्ती विभागाचे प्रकरण आसबय नवे आम्ही तशें न्हू आस्ती विभाग करचे धर्मसम्मत असले जाल्यार तशें न्हू आमी ओट्टूच न्हू केन्ना पडलेलो तेन्ना हांव आनी म्हाका तूं सोवचें कोपचें हांव लढाई करचें हांव कोपचें आजी पशी आमी दूर आसल्यार आमगेली प्रिती व्हरता तशें न्हू शास्त्राक समान जावन कशी आस्ती वांटो करका तशें आमी वांटो करया दोग जाणे शांतीरपणी आसूयेत म्हणटा हा सुरवेक कोपिश्ट यो वय उलयलो उतरां कोपतलो मनीस आतां हांव सांगिलें आयकन भाव म्हळ्ळें विशयान जोर कोपयले बिश्टेल खंय ताणें तुका बी न्ही कंट्रोला दवरच्या मेज्जान जायना रे सुप्रतिका तूं केन्ना पळयलें रे दुड्डू 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 म्हूण सांगून दुड्डू निमगीत न्हू तुका यमनाचें मद तुका स्वेचेर तुगेलो कुश प्रकार तूं आसूं का म्हूण न्हू ह्या निमगीत आसा तूं अस्ती जन्म घेना ताका अस्तीन कुशीर आसूं येता ताजेंतल्याक तुका अस्तीचो जन्म येवो म्हूण हाक्का आनीक कोपयले म्हणाल खंय आम धाकलो भाव म्हूण पळयना नाशें म्हाका अस्ती जेव म्हणून शाप दितवे मांत्र न्ही आस्ती विभाग करया म्हळ्यार आयक न्ही तुगेलें मन संकुचित मन म्हूण जालें नवें तुगेल्या मनांत तूं सांगिलें सम्मा तूं सांगिलें तशी आमी आयकुका असल पुरे आसा म्हूण जाल्यार तूं वयस नवें तुका एकलोची उदका भितर पोवंचो कसोवच्या तूं कोणाले अगत्य ना न्हू तेन्ना म्हूण सांगून ताका कासवा जन्म येवो म्हूण शाप दिले घे दोग जाणांलय मध्येंतू कोपूय आशिल्ले मात्र दुडवा लोभय आशिल्ले परस्पर शापूय दिले तांकां तितली ताकतय आशिल्ली शापू दिवचे तसले ते शाप फलीत जालो एकलो अस्ती जाल्लो एकलो कासव जालो आत्ताय तांकां द्वेश आसा दोनी भारी बलिश्टची
तेच चावनो आनी गरबीत जाल्ल्यांची तांणी हें सरोवरांतूची वास कोर नसची केन्नाय कसो न्ही म्हळ्यार केन्नाय पळय तूं ताजे वयरा निमती तांगेल मदें तुला वयरा निमती केन्नाय एक व्हड हस्ती येता आनी थंय येवन अट्टहास करता ते शब्द आयकल कुडले ते व्हड कासव वयर येता सरोवरा उद्दा सगळे येची किरून वता ते दाना कासवां पळयल कुडले ते हस्ती उदकांत उडता मागीर कांसवाल हस्तील ಸ್ವಲ್ಪ वेळ लढाई जाता कितकी काळ दुखून तांत भितर येसत हस्तीचे गर्जने निमती कासव वयर दुखून तो गोचका आयकना ते माते वयर करून हस्ती ಒಟ್ಟು व्हडलें युद्ध करतशी सिद्ध जाता तूं पळयला हांवें ते हस्ती 6 योजन एत्तरस 12 योजना इतले दिगस म्हूण ते कासव 3 योजना इतले एत्तर 10 योजना इतले रुंदस एकाक मार्चेची पिशे पळय तूं वचून पळय थंय तांकां दोग जाणांक तुका तांगेली एक गलाट राबता न्हय तेदना तुगेल बूक पुराय बत्त पळय म्हूण सांगता कडेरी गरुडाक कश्यपय एक आशिर्वाद करताची म्हणटाच की अमृत हाडू बत्त तूं व्हडली काम देवते तुगेल्या युद्धा येतात तेदन तुका बरी कोरो तशी आनी कसं म्हळ्यार बलिश्ट जावनच तूं देवतेंगेल्या ಒಟ್ಟು युद्ध करतना कसं सकडी वेदाचे रुक्क यज साम हविस्सु वेदरहस्य उपनिषತ್ತು सर्व तुगेल बल समर्थन कोरो म्हूण सांगून म्हळ्यार हें कशी आवसून ताका मंगळाशासन केला की तशीच बापूसय ताका रक्षा मंत्र सांगून मंगळाशासन करतरस आशिर्वाद घेतले आनी बलिश्ट जाल्यो गरुड सीदा ते हस्तेनी कासव खंय पळय ते सरोवराला चमकलो पळयतरस एक नमने मस्त पक्षी रडतोर सत्तय उद्दाक निर्मलसी दिसता जाल्यार थंयची अंतरिक्षांत वची भोंवतरस बापसून सांगेल उडक आसचेल्ले सरोवरादी कडेन उबून येयलो तागेले एक हातांत हस्तीक धरले एक हातांत कासवा धरले आनी आकाशाले उबलो ते पळय कितले व्हडले कितले योजन व्हड हस्ती कितले योजन रुंदा कासव पुरे सांगला की कश्यप ऋषीन आतां पळय तो ते 2 पांयां नांगटान थंय पांच नांगकुट आसात तांतूं ते 2 प्राणी दवरून उपतना 2 कशें खेळचें सामान दवरून उबल्या बरें दिसता तसल्यार गरुड कितले महाकाय जावन नाशिल्लो आलोचन करायचे त्या वेळार एक आलंब क्षेत्र म्हूण म्हणलेलें एक तीर्थक्षेत्र मेळ्ळें ताका लंब क्षेत्र थंय मस्त देवतेंगेल वृक्ष आशिल्लीच खंय देववृक्ष म्हणून म्हणटलीच खंय ताका थंय दुखून उबून वतना ते देववृक्ष कडकडेलीच खंय ताजे कोंबे रेंबे पुरे भांगराचे तांणी लेखली काय हे पक्षी निमती येता आमगेले रेंबे कोंबे पुरे कुडकी जावन वताचे म्हूण सांगून त्या गडकडेचे पळयतना आख्ख दिसलें की आंग कसर हे रुखार बसचें कडकडेताचें म्हाका पळोवन नाका म्हणून व्हड महावृक्ष खंय जे वासवे पळया म्हूण सांगून तो मुखार वतरस ताका मागीर मेळटा वृक्ष व्हड आसा ते मागीर तांतूय तशीची स्वर्णमय रजतमय म्हळ्यार भांगराचे रुप्याचे पुरे फल रेंबे कोंबे पुरे वैडूर्य रत्न खचित जावन आसाची समुद्र ताजे वेरी उदक म्हळ्यार पाळ घेवन वयर थंय उपतना समुद्र ताजे वेर थंय येता त्या रितीर आसाची महावृक्ष त्या वेळार मुखार वतरस व्हड एक गोळी रूख ताका दिसता ते सांगतरस की गरुडा पळय हांव मस्त व्हड आसा तुगेले एक शक्ती सैसून घेवचे तसली ताकत देवान म्हाका दिला तूं हांगा बैसून आहार खा घेवन हांगा थंय खंय बैसून खावचें म्हूण तूं भोंवतरस पळय तशी तूं हांगा बैस म्हूण कडेरी त्या वृक्षाचे रेंब्यार बैसलो खंय बैस तुका जाल्ला रे दसल शतयोजन विस्तिर्णाचे रेंबेची कुडकी जावन गेल्ले म्हूण सांगून त्या रेंब्यार बैसूतय बैसले निमिशाक पटपट शब्द जाल्लो आनी त्या पडच्या जल्लेची पडिता गरुडू त्या रेंब्या यो मिगेल निमती कुडको जाल्लो म्हूण म्हणटा आनी
कोक्कांत दोरन सोडता दोरन सोड कोक्कांत ते कितले होडस गेल्लो म्हण पळयत आसतना ताका पाप ते ಗೆಂಬೆ ಕೊಂಬೆ ಅಂತೂ कितली वालकिल्य ऋषी अधोमुख जावन लमतर असचकी पाप तांनी तपस्वी करतर असची तसल वालकिल्यांक पळोवन गरुडा पाप दिसता म्हणटा लेखता खंय तो अयो वालकिल्य ऋषी पुरय हें रेंबेरी तपश्चरण करतर असची हांकां बाय हांव मारचें हांव बी न्ही हे रेंबे तो गुगलेल म्हूण गेला आनी पुरय मरतात न्हय तशें जावचें न्हय म्हूण सांगून कशी पांयांत तो अस्तीक आनी कसबा धरला ते ಕೊಂಬೆ पडूनच म्हूण सांगून भैयान ते ಕೊಂಬೆ भारी बलान चप्पून घेवन तोंडा दुखून निसरूनच न्हय तो उपतरस कोणाच्यान असाध्य जालेलें कार्य यो गरुड करतरच न्हय त्या वालकिल्य ऋषी कनी पुरय भंय जातरस बरलेले ऋषी तो राबून पळयतरसची त्यांनी गरुडाक एक व्याख्यान दिताच काही गुरुभारम समासाद्योडीन एष विहंगमः गरुडस्तु खगश्रेष्ठ तस्मात् पन्नग भोजनः पळे पक्षी श्रेष्ठ यो पन्नग भोजन म्हळ्यार हागेला आहाराची सरप तस्सल पक्षीराजू इतली महाभार ववला एक पायान हस्ती एक पायान कच्छप म्हळ्यार कासव आनी कोक्कान त्या व्हड 100 योजन विस्तीर्ण जावन आशिल्लो गेलो होन घेवन वत्तरस अनायास जावन वत्तरस म्हाका गरुड म्हणून नांव जावो म्हूण सांगून वा हगूर 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 उबून वतकी कितली देश दांट वतकी त्या वालकिल्यांक खंय देवोंचे म्हूण सांगून आलोचन कोरून कडेर म्हणटना गंधमादन पर्वताक वता आनी कश्यपाले निमगिता अन्न तो कश्यप थंय तपस्या बसला थंय वता आनी अन्ना म्हूण आपयता कश्यप पळयतरस गरुडू हे पुरे घेवन वापस तोंडान कसं दवरना इल्ला न्हय तांकां तांणी दिव्य दृश्टीन पुरे तांकां विशय कळटा आनी सांगता चेडा कसलें साहस करचें नाका कसलें साहस कार्य केल्लें साहस म्हळ्यार कसं न्ही तें गेल्लो पाडोवचें तसलें कार्य न्ही केल्लें म्हूण जाल्यार ते बालकिल्य ऋषी तांकां भारीची दुख्ख जातलें तांकां सुर्याल किरण जावका तशी तुगेल वयर कोप येयली म्हूण तांणी भक्षण करचें सूर्य किरण वालकिल्य ऋषीन तुगेल वयर कोप येवन तुका भस्म केला रे म्हूण सांगताची आनी वालकिल्यांक प्रार्थना करताच हे वालकिल्य ऋषी गरुडान कोरच्याच्या भायर सरलेलें काम आसा पळय अमृत घेवन येवचें हें जनाल ही ताकत येवची तसलें एक व्हड कार्य करूं वतरस तें व्हड कार्य तागेल निमती सार्थक जावचें तशें तुमी आशिर्वाद करता म्हणटना कडेन वालकिल्य ऋषीची गरुडांच्या बिल रेंबे दुखून तांणी जावन आमी हिमालया वताची म्हूण सांगून तपस्या करता तांणी वताची तेदना कोक्कान तूं गेल्लोस ताका स्पश्ट उलोवचें जायना जाल्यार अन्नाला एमगीत अन्ना हें गेल्लो हांव खंय घालका मनुश्या नसल्यार हें गेल्लो पडल्यार तांकां खंय बाद जायत खंय घालका म्हूण म्हणटना हिम प्रदेशाचेची सानू प्रदेश म्हूण म्हणलेलें एक पर्वत कश्यप सांगता ताका तो थंय चमकलो पळयता कितलो व्हड गुळी रुका गेल्लो म्हूण ना तो त्या घेवन उबून कितली धूर वचून अन्नान सांगिल्लें पर्वत ताका दिसलें त्या पर्वता वयर घावन सोडलें त्या घालेलेची तितलो व्हड पर्वत गडगडीची कडकडेल खंय सर्व वृक्ष ताजे वयर आसूचे पर्वत गडगडतना त्या पर्वता वयरचे वृक्षा तुकून फल पुरे पडतरस तसले एक पर्वत तो त्या वेळाक सूर्य किरणय त्या पर्वता वयर पडतर आशिल्लो वेळ तो तेदना सगळे पर्वत तांचो भितर आसूचे लोह धातू पुरे भायर घालना जगजगी भांगरा पर्वत शी दिसतरस त्या शिखरा वयरी बसला खंय आनी त्या हस्तिकनी कासवा ताण खाल्लें तें खाल्ले नंतर ताका पोट भरलें बलिश्ट जाल्लो त्या पर्वता वयच्यान अपास उबून वता
आनीची काणी आम्ही पैचे दिसा पळया. आजी सांगिले सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता.